हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळेजण? मस्त ना? आम्ही पण मस्त आहे. तर आज आहे संडे आणि मी बनवणार आहे 2 माणसासाठी बोंबीलची चटणी. तर चला आपण बोंबीलची चटणी बनवायला घेऊ. इथं पिल्लूचा अभ्यास पण झालेला आहे पूर्ण. पिल्लूला व्हिडिओमध्ये येण्यासाठी खूप आवडते, पण बोलता अजून बरोबर येत नाही ना पिल्लू? तर 4 बोंबील मी स्वच्छ करून घेतलेले, 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत, 1 टमॅटो, काळा मसाला, हळद, धनिया पावडर, मीठ, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट. आता मी गरम पाणी केले. गरम पाण्यामध्ये बोंबील मी तोपर्यंत टाकलेले आहेत आणि स्वच्छ करून बोंबील त्यातनं काढलेले आहेत आणि कढईमध्ये तेल टाकून ते थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, थोडासा त्याचा कलर बदलेपर्यंत. आपण हे तेलामध्ये टाकून थोडेसे फ्राय करून घेतले ना, त्याचा जे उर्मट वास असतो ना, तो वास पण भाजीला येत नाही आणि खायला पण एकदम असे खमंग लागतात. त्याच्यामुळं मी पहिलं तेलामध्ये फ्राय करून घेते. लगेचच फ्राय होतात. थोडंसं हलवून घ्यायचं, गॅस कमी केलेला आहे, थोडा त्याचा कलर येईपर्यंत. आज संडे बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटेल मंडेला बोंबीलची भाजी बनवले. आणि हा व्हिडिओ मी मंडेला म्हणजे उशिरा टाकलेला आहे. तर बोंबील आपले फ्राय झालेले, तर त्याच तेलामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो टाकलेला आहे. त्याला पण थोडंसं असं कलर येईपर्यंत आपण हलवत राहूयात. थोडंसं परतून घेऊयात. थोडी माझी भाषा लातूरची आहे. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते मला नक्की सांगा. तर आपला कांदा इथं थोडा नरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. तिला पण थोडीशी मी परतून घेते त्याचा वास जाईपर्यंत. जास्त लाल पण करायचं नाही, मग ते कसं काळपट कलर येतो आपल्या भाजीला, चटणीला. आपल्याला अशी झणझणीत लाल पाहिजे आणि ऑलरेडी आपल्याकडं काळा मसाला आहे, त्याच्यामुळे जास्त काळपट नाही करायचा कांदा. त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया धनिया पावडर, हळद, मीठ पण टाकून घेतलं मी लगेचच. तुम्हाला चवीनुसार जसं म्हणजे आवडतं तसं तुम्ही नंतर पण टाकू शकता, पण मी कांद्यातच टाकते. मग ते मसाला थोडासा नरम होऊन जातो. आणि आता टाकलेले आहेत मी टमॅटो. एकच मोठा टमॅटो घेतला होता मी. काही जण टाकत नाहीत, पण मी घेतलेलं आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्याला पण आपण चांगला नरम होऊ देतो आणि कंटिन्यू त्याला परतत राहायचं, म्हणजे तो मसाला असा नरम होईपर्यंत. आणि मी तोपर्यंत इकडं म्हणजे गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे ग्लासमध्ये, तेच त्याच्यामध्ये टाकणार आहे. थंड नका टाकू. आणि याच्यामध्येच मग काळा मसाला टाकून द्यायचा. काळा मसाला टाकून थोडंसं परतायचं, थोडासा कलर येईपर्यंत. व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही. मी 5-10 मिनटं ह्याला परतत होती. आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये जे गरम केलेलं पाणी घेतलं होतं ते टाकूया, म्हणजे हा मसाला त्याच्यामध्ये शिजून जाईल. म्हणजे असं खाताना कचकच लागणार नाही आपल्याला बोंबीलमध्ये. थोडंसं असं शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. भाजीला काय करावं असं होऊन जाते ना. तर म्हणजे घरात अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये मग मी म्हटलं चला आज बोंबीलची चटणी करूया. हां, ते पाणी टाकल्यानंतर थोडंसं म्हणजे त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची 5-10 मिनटं, थोडं तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याच्यात बोंबील टाकायचे, त्याला परतून घ्यायचं परत आपण त्याच्यावरती प्लेट ठेवूया आणि थोडंसं पाणी टाकू, म्हणजे आपली चटणी आहे ती खाली लागणार पण नाही. आणि जे गरम पाणी झालेलं आहे ते त्याच्यात टाकल्यानंतर बोंबील पण मऊ शिजतील. तर बघा आपले बोंबील चांगले शिजलेले आहेत. सांगा कशी होती रेसिपी.